आणि ह्या क्वार्टरी ड्रीपचा मला चांगला फायदा झालेला आहे। ड्रिपरला पाणी एकसारखं मिळते आणि झाडाला वाढ चांगली झालेली आहे, उत्पादनात वाढ होते। तर एक अर्ध्या तासात पूर्ण खत टाकायचं ह्या वेंचुरीमुळे एवढा फायदा होतो। आधी याचा फायदा जास्त झाल्यामुळे मी समाधानी आहे। मेंटेनन्स होत होता, तो मेंटेनन्स कमी झाला, खताचं नियोजन व्यवस्थित झालं, शेतीला फायदा मिळाला। हे माझी केळीची बाग आहे आणि याच्या रोपातील अंतर, दोन्ही रोपातील अंतर 5 फूट आणि ओळीतील अंतर 8 फूट आहे। असे 8 बाय 5 वरती लागण केलेले आहे आणि त्याला क्वार्टरीची ड्रिप वापरलेला आहे 20 mm। त्याचा एकच फायदा आहे की पाण्याचे नियोजन कमी पाण्यात, अगोदर जे पाणी ज्यादा लागत होते कमी पाण्यात दररोज एक जरी तास सोडलं तरी पूर्ण बाग भिजायची होते। त्याच्यामुळं पाण्याचा आणि खताचा जी वर खत आहे ती जी खत टाकल्यानंतर या ड्रिप वॉटर लेबर आणि जो काय मेंटेनन्स आहे तो कमी होतो आहे आणि खताचा रिझल्ट चांगला मिळतो आहे। त्याच्यामुळं केळीची वाढ चांगली झालेली आहे आणि ह्या क्वार्टरी ड्रिपचा मला चांगला फायदा झालेला आहे। आणि ह्या प्लॉटमध्ये ह्या ड्रिपचं एकच वैशिष्ट्य आहे की पूर्ण ड्रिपरला पाणी एकसारखं मिळते आणि झाडाला पाणी समान मिळण्यामुळं वाढ चांगली झालेली आहे आणि त्याच्यामुळं उत्पादनात वाढ होते। चैतन्य मशिनरी अँड सर्व्हिसेस माळशिरस यांच्यामार्फत या क्वार्टरी ड्रिपची आम्हाला माहिती मिळाली आणि सर्व्हिस अतिशय चांगली मिळाली। ड्रिप केल्यापासून एक 2-3 महिन्यानं थोडा ड्रिपमध्ये प्रॉब्लेम जाणवायला लागला की ड्रिपर कुठं चालू कुठं बंद अशी शंका मला आल्यानंतर मी क्वार्टरी कंपनीकडं बाबा याची कंप्लीट केली की बाबा मला असं होतं आहे की मला पाणी कमी पडते, ड्रिप म्हणजे व्यवस्थित पाणी नियोजन होत नाही। तर त्यांनी त्या क्षणी येऊन ते अशी ट्रीटमेंट घेतली, फॉस्फेटिक ॲसिड सोडलं आणि त्यांनी माझ्यासमोर येऊन एक 10-15 मिनटात मला समोर रिझल्ट दाखवला आणि क्लिअर ड्रिपर जे काय बंद पडलेलं होतं ते चालू झाले। त्यामुळे शेतकऱ्यांनी व्यवस्थित जर अशी ट्रीटमेंट घेतली तर हा ड्रिप चेकअप होणं किंवा उत्पादनात घट होणं हा विषयच येत नाही। आणि आता ही पूर्ण माझ्या क्षेत्राला ही सिस्टीम केळीला, ऊसाला आणि द्राक्षीला वापरण्यामुळं आधी याचा फायदा जास्त झाल्यामुळे मी समाधानी आहे। माझं जे काही बाकीचं मेंटेनन्स होत होता तो मेंटेनन्स कमी झाला, पाण्याचं व्यवस्थितपैकी नियोजन झालं, खताचं नियोजन व्यवस्थित झालं, त्याच्यामुळं याचा बऱ्याच शेतीला फायदा मिळाला। मी माझ्या शेतामध्ये ठिबक सिंचनसाठी क्वार्टरी कंपनीचा संच बसवला आहे। मी माझ्या शेतीमध्ये ऊस, केळी, द्राक्ष आणि डाळिंब या पिकासाठी क्वार्टरीचं ड्रिप वापरलेला आहे। त्या संचामध्ये मी माझ्या विहिरीवरती क्वार्टरी कंपनीचं संपूर्ण हेड युनिट बसवलेलं आहे। त्या हेड युनिटमध्ये हा शंट फिल्टर, व्हेंचुरी आणि हा सेमी ऑटोमॅटिक बसवलेला आहे। यामध्ये विहिरीतून पाणी आल्यानंतर प्रथम शंट फिल्टरमध्ये येते, तेथून फिल्टर झालेले पाणी सेमी ऑटोमॅटिक फिल्टरला जाते आणि तिथून पुढे शेतीला जाते। हा सेमी ऑटोमॅटिक फिल्टरचं वैशिष्ट्य असे आहे, शंट फिल्टरमधून समजा तो साफ करून उरलेली घाण ह्यात जर आली समजा तर असं साफ केल्यानंतर ऑटोमॅटिक न खोल फिटिंग करता हा वाल चालू केला तर हे ऑटोमॅटिक साफ होते। खोलायची काही जाळी काढायची वगैरे खोलायची काही गरज पडत नाही। त्याच्यामुळं बाकीचं मेंटेनन्स किंवा माझा वेळ वाचू शकतो आणि ड्रिप चेकअप होत नाही। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा साफ केल्यानंतर ड्रिप चेकअप होत नाही। हे चालू सिस्टीम असतानाच फिल्टर साफ करू शकतो आणि पूर्ण शेतीची खताची मात्रा आहे ती व्हेंचुरी वाटत येतं, त्यामुळं खत देणं मला सोपं जाते। लेबरचा विषयच राहिलेला नाही। ह्या सेंचुरीमुळे एवढा फायदा झालेला आहे की जी खत मात्रा आहे ती पूर्ण ह्या व्हेंचुरी वाटेत येता येते आणि थोड्या वेळात पूर्ण समजा केळीला खत टाकायला समजा 10 लेबर लागत असेल तर एक अर्ध्या तासात पूर्ण खत टाकायचं ह्या व्हेंचुरीमुळे एवढा फायदा होतो। आणि ह्या युनिटमुळं जे काही कामाचा ताणतणाव आहे किंवा काय कष्ट ज्यादा लागते ते 50% काम कमी झालेलं आहे। त्याच्यामुळं पिकावर चांगला परिणाम झालेला आहे आणि बाग पूर्ण सगळं केळी असो, द्राक्षे असो, ऊस, डाळिंब हे पूर्ण सगळं मेंटेन झालेलं आहे। हे आम्हाला कवर करण्यासाठी हे क्वार्टरी ड्रिप केल्यापासून आम्हाला एवढा फायदा झालेला आहे की माझी मुलं बाहेर आहेत, पूर्ण हे सगळं देखरेख आम्ही दोघंच करतो आहे। जे 50-60 लेबर लागायची ते अगदी थोडक्यात 10-5 लेबरवरती हे सगळं कामाचं नियोजन होते। त्यामुळं आम्हाला अतिशय चांगला फायदा झालेला आहे ह्या ड्रिपमुळं। खतं सोडण्याचा, पाण्याचं नियोजन आणि उत्पादनात वाढ झालेली आहे। त्याच्यामुळे ह्या क्वार्टरी ड्रिपचा आम्हाला अतिशय चांगला फायदा झालेला आहे।